तर विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष. मी तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी थोड्या दिवसामध्ये कॅप राउंड चालू होणार आहे. विद्यार्थ्यांना बाहेरच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करून देत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आज आपण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग. या कॉलेजचा DTO कोड आहे 6139. हे कॉलेज पुणे, महाराष्ट्र, शिवाजीनगर येथे आहे. जवळच शिवाजीनगर रेल्वे स्टेशन उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना अगदी सोयीस्कर पडेल असं ठिकाण आहे. विद्यार्थ्यांसाठी PMPL बसेस, लोकल ट्रेन्स आणि मेट्रोची सुविधा देखील आहे. या कॉलेजचं पूर्ण नाव प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. हे कॉलेज 1999 पासून म्हणजेच गेली 27 वर्ष कार्यरत आहे. हे एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेज. हे एक पुण्यातील व महाराष्ट्रातील वन ऑफ द रेप्युटेड प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर या कॉलेजच्या इनटेक आणि ब्रँचेस वाईज इनटेकची जर आपण माहिती घेतली, तर या कॉलेजमध्ये टोटल 8 ब्रँचेस आहेत. जसे की पाहू शकता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आपण ब्रँच वाईज इंटेक पाहिला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगसाठी 60 इंटेक आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 180, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीसाठी 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 120, मेकॅनिकलसाठी 180, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60, आर्टिफिशियल अँड डेटा सायन्ससाठी 120, इलेक्ट्रिकलसाठी 120. यानंतर आपण या कॉलेजच्या कट ऑफची जर माहिती घेतली, तर या कॉलेजचा कट ऑफ असा राहील. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी 94.56 आणि त्याचसोबत रँक देखील पाहू शकता तुम्ही 18,769. एसटी साठी कट ऑफ राहील 87.94. एसटी साठी कट ऑफ राहील 37.19. व्हीजेएनटी साठी जनरल व्हीजेएनटी मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी कट ऑफ असेल 92.52. NT1 साठी 91.63, NT2 साठी 93.35, NT3 साठी 94.41, ओबीसी साठी 94.37, एसबीसी साठी 94.31. तर TFWS मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी कट ऑफ 95.07. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांसाठी 88.72. यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण पाहिलात तर ओपन साठी 95.57, एससी साठी 88.62, एसटी साठी 57.54, विजय साठी 90.41, NT1 साठी 91.69, NT2 साठी 94.18, NT3 साठी 94.29, ओबीसी कॅटेगरीसाठी 95.07, एससीबीसी साठी 95.07. तर जे विद्यार्थी TFWS मधून ऍडमिशन घेणार असतील त्यांच्यासाठी 95.75 इत्यादी असणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 91.30. यासोबतच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जर आपण कट ऑफ पाहिला तर ओपन साठी 94.77, एससी साठी 88.18, एसटी साठी 47.05, विजय एनटी साठी 88.49, NT1 साठी 91.65, NT2 साठी 93.35, NT3 साठी 94.16, ओबीसी कॅटेगरीसाठी 94.56, एससीबीसी साठी 94.62. तर TFWS मधील विद्यार्थ्यांसाठी जे ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 95.42. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 89.70 असा कट ऑफ राहील. यानंतर आपण कट ऑफ पाहूया इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी. ओपन साठी 93.27. तर बाकीच्या कॅटेगरी साठी आपण पाहू शकतो. सेम तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी कट ऑफ कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी कट ऑफ असा राहील
याचसोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी कट ऑफ पुढील प्रमाणे असेल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॉडर्न कॉलेजचा कट ऑफ पुढील प्रमाणे. तर या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची जर आपण माहिती घेतलीच तर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर असं राहील. 2026-27 बॅचच्या स्टुडंटसाठी फर्स्ट इयरची फीचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर ओपन कॅटेगरीसाठी टोटल फी राहते 1,01,000 म्हणजे तुमची ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फीस. ट्युशन फीस ओपन कॅटेगरीसाठी 87,826 तर डेव्हलपमेंट फीस 13,174 अशी टोटल कॉलेज फी तुमची 1,01,000 रुपये. ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यू एस किंवा एससी बीसी मधील विद्यार्थ्यांसाठी फीज राहील. ट्युशन फी 43,913, डेव्हलपमेंट फी 13,174 तर टोटल फीज राहील 57,087. एसटी और एसटी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी नसते. एसबीसी, एनटी, डीटी, विजय, टीएफडब्ल्यूएस किंवा जनरल एससीएच मध्ये जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी ट्युशन फी 0 पण डेव्हलपमेंट फी 13,174 अशी राहते. तर टोटल फी त्यांना फक्त 13,174 राहील. जे अँड के म्हणजे जम्मू आणि काश्मीर जे विद्यार्थी जम्मू आणि काश्मीर मधून येतील त्यांच्यासाठी ट्युशन फी 24,000 तर डेव्हलपमेंट फी 0 म्हणजे टोटल फी 24,000 रुपये राहते. याच नंतर या कॉलेजची आपण प्लेसमेंटची माहिती घेतली तर या कॉलेजचे प्लेसमेंट अगदी योग्य आहे. म्हणजे तुम्ही ब्रँचेस वाईज एलपीए पाहू शकता. ॲव्हरेज एलपीए कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 7.20, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 6.80 एलपीए, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी 7 एलपीए, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगसाठी 7.20 एलपीए, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 6.10 एलपीए, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 5.80 एलपीए, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 5.60 एलपीए, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 5.20 एलपीए असे त्यांचे ॲव्हरेज पॅकेजेस आहेत. त्यांचं हायेस्ट पॅकेज आपण बघितलं तर 20 एलपीए, ॲव्हरेज पॅकेज 6.50 एलपीए, मीडियन पॅकेज 5.25 एलपीए तर लोवेस्ट पॅकेज 3 एलपीए. आणि या कॉलेज मध्ये येणाऱ्या कंपन्यांची जर आपण माहिती घेतली तर या कॉलेजचे टॉप रिक्रुटर्स अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, टीसीएस एक्सेट्रा आणि तुम्ही पुढे पाहू शकता. या कॉलेजच्या कॅम्पस फॅसिलिटीज बद्दल आपण माहिती घेतली तर वेल इक्विप क्लासरूम्स आहेत, ऍडव्हान्स लॅबोरेटरीज आहेत, सेंट्रल लायब्ररी, कॉम्प्युटिंग फॅसिलिटी, ऑडिटोरियम, हॉस्टेल्स अवेलेबल आहेत, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत, कॅफेटेरिया आहे आणि कॅम्पसमध्ये वायफाय देखील आहे. थँक्यू.